मागच्या तासाला आपण ओहमचा नियम बघितलेला होता आणि ओहमच्या नियमावरून आपण ओहमच्या नियमाचं सूत्र तयार केलेलं होतं R बरोबर V/I. R ज्याला आपण विद्युत रोध असं म्हटलेलं होतं आणि त्याच विद्युतरोधाचा पुढचा भाग आज आपल्याला इथं बघायचा आहे. विद्युतरोधाची व्याख्या खरं तर आपण मागच्या तासाला बघितलेली होती. कशाला म्हटलं होतं विद्युतरोध? तर वाहकामधून इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह निर्माण होतो त्या वाहकामधील इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला रोध निर्माण केला जातो किंवा त्याला विरोध निर्माण केला जातो आणि त्यामुळे आपोआप मग विद्युत धारेला पण रोध निर्माण होतो किंवा विद्युत धारेला पण विरोध निर्माण केला जातो आणि याला म्हटलं जातं विद्युतरोध. आणि त्यावरून आपण सुवाहक पदार्थ आणि दुर्वाहक पदार्थ असं म्हटलेलं होतं. सुवाहक पदार्थ, विद्युत सुवाहक पदार्थ कोणाला म्हणतात? तर ज्यामधून विद्युत प्रवाहाचं वहन व्यवस्थित केलं जातं ते सुवाहक पदार्थ आहेत. आता विद्युत प्रवाहाचं वहन व्यवस्थित होतं याचा अर्थ विद्युत धारेला कमीत कमी विरोध झाला पाहिजे म्हणजे विद्युत धारेचं वहन हे व्यवस्थित होईल. विद्युत दुर्वाहक पदार्थ कोणाला म्हटलेलं होतं? तर त्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही त्याला आपण दुर्वाहक पदार्थ म्हटले. मग या विद्युत धारेचं वहन का होत नाही? तर जी विद्युत धारा आहे तिला जास्तीत जास्त विरोध केला जातो आणि म्हणून विद्युत प्रवाहाचं वहन तिथं होत नाही, ज्याला आपण दुर्वाहक पदार्थ असं म्हटलं. मग यावरून विद्युतरोध हा जो विद्युतरोध आहे तो कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो हे घटक आपल्याला आजच्या तासाला इथं बघायचे आहेत. मग घेऊया आपण की विद्युतरोध जो आहे निर्माण होणारा वाहकामधला विद्युतरोध हा कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो यावर तुम्हाला 2 मार्कसाठी प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. घटक घेऊया. त्यामधला पहिला घटक येतो की जो आपण वाहक वापरलेला आहे म्हणजे जी आपण धातूची तार वाहक म्हणून वापरलेली आहे त्या धातूच्या तारेची लांबी किती आहे यावर विद्युतरोध अवलंबून असलेला हा दिसून येतो. इथं आपण एक आकृती काढली आहे. या आकृतीवरून पण आपण या गोष्टी समजावून घेऊ शकतो. इथं बघा, इथं हे जे आपण दाखवलंय इथून इथपर्यंत ही वाहक तार आहे की या तारेची लांबी किती आहे या लांबीवर रोध हा अवलंबून असेल. आता याची जोडणी कशी केली आहे? तर इथे विद्युत घटाला जोडलेला आहे, इथं ॲमीटर जोडलेला आहे आणि इथं विद्युत बटन पण जोडलेलं आहे. समजा आपण उदाहरण घेतलं की ही एक धातूची तार आहे, समजा तांब्याची तार आहे, हिची लांबी एवढी आहे. दुसरी अशीच तांब्याची तार आपण घेतली की ज्या तांब्याच्या धातूची लांबी तारेची लांबी एवढी घेतली म्हणजे याची लांबी कमी आहे त्या मानाने याची लांबी जास्त आहे. लांबी कमी असणारी तार पहिल्यांदा जोडली आणि रोध किती निर्माण होतो हे आपण इथं बघितलं. त्यानंतर ही तार काढली आणि जास्त लांबीची तार इथं जोडली आणि निर्माण होणारा रोध हा आपण बघितला. तर दोन्ही रोधांमध्ये फरक असलेला हा दिसून येतो. जिथं लांबी जास्त आहे तिथं रोध पण जास्त निर्माण झालेला दिसतो. जिथं वाहकाची लांबी कमी आहे तिथं विद्युत रोध पण कमी निर्माण झालेला दिसून येतोय आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की लांबी आणि निर्माण होणारा रोध या 2 गोष्टी एकमेकांना समप्रमाणात बदलत आहेत. समप्रमाण असा शब्द मी वापरला. समप्रमाण याचा अर्थ काय? तर लांबी वाढली तर रोध सुद्धा वाढेल, लांबी कमी झाली तर रोध सुद्धा कमी होईल. म्हणजे या 2 गोष्टी एकमेकांना समप्रमाणात बदलताना या दिसून येतात आणि तोच भाग इथं आपण लिहिलेला आहे. आर ज्या आर हे अक्षर आपण वापरलेलं होतं विद्युतरोध. इथं आपण प्रमाणाचे चिन्ह वापरलंय आणि याच्या पुढे एल म्हटलंय. एल म्हणजे लेंथ, लेंथ म्हणजे लांबी. आर आणि एल या ज्या 2 गोष्टी आहेत या 2 गोष्टी एकमेकांना समप्रमाणात बदलताना या इथं दिसून येतात. हा पहिला भाग. त्यानंतर दुसरा भाग इथं येतो काटछेदाचे क्षेत्रफळ. आता काटछेदाचे क्षेत्रफळ आपण काय सांगू शकतो इथं? समजा इथं आपण या प्रकारची एक तार घेतली आहे, तांब्याची तार आहे जिची जाडी एवढी आहे. दुसरी तांब्याचीच तार घेतली, समान लांबीचीच घेतली पण तिची जाडी ही थोडीशी जास्त आहे. एवढ्या जाडीची असणारी तांब्याची तार आपण घेतली तर या दोघांच्या क्षेत्रफळामध्ये फरक असेल. आता ही जर तार अशी आपण घेतली तर याचं असणारं इथलं क्षेत्रफळ हे कमी असेल,
याचं असणारं हे जे क्षेत्रफळ आहे, जाडी वाढल्यामुळे याचं क्षेत्रफळ सुद्धा वाढेल, त्यामुळे जाडी जास्त झाल्यामुळे हे जे क्षेत्रफळ असेल, एरिया असेल, काटछेदाचं क्षेत्रफळ हे इथं वाढलेलं दिसेल. बारीक तार असेल, पातळ तार असेल तर त्याचं क्षेत्रफळ मात्र हे कमी असेल. मग या गोष्टींवरून आपण विद्युतरोध कसा सांगू शकतो, तर इथं आपण ते लिहिलंय, ह्याच्यावरून समजतं का बघा. हा आर म्हणजे विद्युतरोध आणि इथं आपण अक्षर घेतलंय ए म्हणजे एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, काटछेदाचं हे क्षेत्रफळ. या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी इथं एकमेकांना व्यस्त प्रमाणात बदलताना या इथं दिसून येतात. आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय, तर व्यस्त प्रमाणाचा अर्थ होईल की क्षेत्रफळ वाढलं म्हणजे जाडी वाढली, तारेची किंवा वाहकाची जाडी वाढली म्हणजे क्षेत्रफळ वाढलं. जाडी जर जास्त असेल, क्षेत्रफळ जर जास्त असेल तर रोध कमी असेल, आणि जाडी जर कमी असेल म्हणजे क्षेत्रफळ कमी असेल तर रोध हा जास्त झालेला हा दिसून येईल. त्यामुळे या क्षेत्रफळावर सुद्धा विद्युतरोध अवलंबून असलेला हा आपल्याला इथं दिसून येतो. या दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या असणाऱ्या येत आहेत की ज्या विद्युतरोध या दोन घटकांवर हा अवलंबून असतो. यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हे दोन घटक किती समजलेले आहेत त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा उदाहरण म्हणून आपण घेतलं की समान धातूचा असणारा वाहक आहे, एक वाहक कमी लांबीचा आहे, ए हा वाहक कमी लांबीचा आहे आणि बी हा वाहक जास्त लांबीचा आहे, तर तुम्ही विद्युत रोधाच्या बाबतीत किंवा विद्युत वहनाच्या बाबतीत काय सांगू शकाल, असा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. काटछेदाच्या क्षेत्रफळावर आधारित पण जनरल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ए ही तार ज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे, बी तार ज्याचं क्षेत्रफळ कमी आहे, तर विद्युत वाहकतेच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल, असा पण प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. मग तेही तुम्हाला इथं सांगता येईल की जी तार जास्त जाडीची आहे, ज्या जास्त जाडीच्या तारेमध्ये काटछेदाचं क्षेत्रफळ त्याचं जास्त आहे, त्यामुळे विद्युतरोध कमी असेल, आणि विद्युतरोध कमी असेल तर विद्युत वाहकताही त्याच्यामधली जास्त असू शकेल. यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं ही लिहावी लागतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे आपण वाहक म्हणून कोणता धातू वापरलेला आहे, त्या धातूवर सुद्धा विद्युत रोध हा अवलंबून असतो. म्हणजे वाहक म्हणून आपण तांब्याचा वापर केला आहे का, ॲल्युमिनियमची तार वापरली आहे का, चांदीची तार वापरली आहे का, टंगस्टनची तार वापरली आहे का, असे वेगवेगळे येतील की आपण कुठल्या धातूचा उपयोग वाहक म्हणून केलेला आहे त्यावर सुद्धा विद्युत रोध हा अवलंबून असतो. त्यामुळे विद्युत रोध महत्त्वाच्या या तीन घटकांवर अवलंबून असलेला हा दिसून येतो. वाहकाची लांबी, काटछेदाचं क्षेत्रफळ आणि वाहकाचा धातू कोणता आहे यावर तुम्हाला विद्युत रोध हा अवलंबून असू शकेल. त्यानंतर याचवरून पुढचा भाग इथं येतो की ही दोन समीकरणं आपण लिहिलेत, त्या दोन समीकरणावरून आपण तिसरं समीकरण इथं तयार केलंय. समीकरण 1 आणि 2 वरून पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण मिळून हे तिसरं समीकरण आपण तयार केलंय. आय आर प्रमाण L/A, L म्हणजे लांबी, A म्हणजे क्षेत्रफळ. आता इथं प्रमाणाचं चिन्ह लिहिलंय आपण, प्रमाणाचं चिन्ह काढलं आपण आणि इथं बरोबर चिन्ह लिहिलं तर त्याच्याऐवजी आपल्याला इथं एक स्थिरांक घ्यावा लागतो. हे नेहमी आपण बघत आलोय. इथं पण एक स्थिरांक आपण लिहिलाय. हा जो स्थिरांक लिहिताना आपण P सारखं अक्षर घेतलेलं आहे, पण याचा उच्चार करत असताना ऱ्हो असा उच्चार इथं केला जातो. त्यामुळे हा जो स्थिरांक इथं आपण लिहिलाय ज्याला म्हटलं जातं ऱ्हो. मग हा जो ऱ्हो आहे त्या ऱ्होचा अर्थ काय, ऱ्हो म्हणजे काय, तर ऱ्होला म्हटलं जातं प्रतिरोधकता. त्या वाहकाची असणारी ती प्रतिरोधकता असेल किंवा धातूची असणारी ती प्रतिरोधकता असेल. आणि ही जी प्रतिरोधकता आहे किंवा विद्युत रोध जो आहे तो तापमानानुसार बदलताना हा आपल्याला दिसून येतो. मग ही जी प्रतिरोधकता आहे ती प्रतिरोधकता कोणत्या एककामध्ये मोजली जाते, तर त्यासाठी जे एकक घेतलं जातं ते एकक ओहम मीटर हे एकक घेतलं जातं. इथं आपण हे एकक लिहिलंय ओहम मीटर. आपण रोध मागच्या तासाला बघितलेला होता की रोध हा ओहम या एककामध्ये मोजला जातो, तर प्रतिरोधकता ही ओहम मीटर या एककामध्ये ही मोजली जाते. मग आपण पदार्थ वेगवेगळे घेऊ शकतो की समजा सुवाहक पदार्थ आहेत, विद्युत सुवाहक पदार्थ आहेत, मग ज्यामध्ये धातू येतील किंवा मिश्र धातू पण येऊ शकतील.
धातू आणि मिश्र धातू ज्यांना आपण सुवाहक पदार्थ असं म्हणतो, तर यांची प्रतिरोधकता ही साधारण कितीच्या दरम्यानी असते? तर इथं आपण हे लिहिलंय की जे सुवाहक आहेत किंवा धातू आणि मिश्र धातू आहेत यांची जी प्रतिरोधकता आहे ती 10⁻⁸ ओहम मीटर पासून 10⁻⁻6 ओहम मीटर पर्यंत ही असू शकते. त्यानंतर समजा दुर्वाहक पदार्थ आपण घेतले, म्हणजे काच घेतलं, रबर घेतले, यासारखे दुर्वाहक पदार्थ आपण घेतले की ज्यामधून विद्युत प्रवाहाचं वहन होत नाही आहे, म्हणजे त्यांची विद्युत रोधकता ही जास्तीत जास्त असली पाहिजे. मग ती किती असते? तर अशा या दुर्वाहक पदार्थांची प्रतिरोधकता ही साधारणपणे 10⁻12 ओहम मीटर ते 10⁻17 ओहम मीटर पर्यंत ही असू शकते. आता याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल की यांची प्रतिरोधकता जास्त आहे आणि प्रतिरोधकता जास्त असेल तर त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन होणार नाही आणि म्हणून त्या पदार्थांना आपण म्हटलं की ते दुर्वाहक पदार्थ आहेत. यांची प्रतिरोधकता कमी आहे, प्रतिरोधकता कमी आहे याचा अर्थ त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन व्यवस्थित होईल आणि म्हणून त्या पदार्थांना आपण म्हणतो की ते सुवाहक असणारे पदार्थ हे असतील. धातू आणि मिश्र धातू हे आपण बघतोय की जे सुवाहक असणारे पदार्थ इथे आहेत. याच्यावर आधारित ही उदाहरणं आपण घेऊ शकतो की आपण इस्त्री वापरतोय किंवा टोस्टर वापरतोय, तर याच्यामध्ये उष्णता निर्माण केली जाते. नाही, ही उष्णता कशी निर्माण होते? तर यामध्ये सुद्धा प्रतिरोधकतेचा उपयोग हा आपण करू शकतोय की इस्त्री असेल, टोस्टर असेल, याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन होतं, पण त्याची जी प्रतिरोधकता आहे ती प्रतिरोधकता त्याच्यामध्ये जो मिश्र धातू वापरलेला त्याची प्रतिरोधकता ही जास्त असणारी प्रतिरोधकता आहे आणि प्रतिरोधकता जास्त असेल तर तिथं उष्णता निर्माण केली जाते आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे मग इस्त्री तापते किंवा टोस्टर हा तिथं पण उष्णता निर्माण झालेली ही आपल्याला दिसून येते. किंवा दुसरं उदाहरण आपण सांगू शकतो की विद्युत बल्ब आहे आणि विद्युत बल्बमध्ये जी तार वापरली जाते ही टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. आता या टंगस्टन धातूची तार का वापरतात विद्युत बल्बमध्ये? तर त्याचं कारण पण याला जोडून आपण सांगू शकतोय की टंगस्टन हा जो धातू आहे की ज्याची प्रतिरोधकता जास्त आहे. आता प्रतिरोधकता जास्त असेल तर तिथं तापण्याची क्रिया होईल, म्हणजे उष्णता निर्माण केली जाईल आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे ती जी धातूची तार आहे, टंगस्टन धातूची तार आहे, ती पांढऱ्या रंगानं प्रकाशित झालेली दिसते आणि म्हणून बल्ब प्रकाशित झालेला हा आपल्याला इथं दिसून येतो. त्यामुळे प्रतिरोधकता हा भाग इथे येतो. हे जे उपकरणांवर आधारित प्रश्न आहेत हे पण शास्त्रीय कारणांसाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुस्तकामध्ये खाली एक तक्ता दिलेला आहे आणि ज्या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या द्रव्यांची असणारी प्रतिरोधकता इथं दिली आहे. बघूया आपण ती प्रतिरोधकता किती आहे. याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे चांदीपासून आणि सगळ्यांमध्ये बघितलं तर चांदीची प्रतिरोधकता ही सर्वात कमी असलेली ही दिसून येते. 1.6 × 10⁻⁸ म्हणजे कमी असणारी प्रतिरोधकता चांदीची इथं आहे. म्हणजे चांदी हा सगळ्यात चांगला असणारा विद्युत सुवाहक पदार्थ हे आपण म्हणू शकतो. त्याच्या खालोखाल दिले तांबे 1.62 × 10⁻⁸ म्हणजे याची ही प्रतिरोधकता कमी आहे आणि म्हणून विद्युत वहनासाठी आपण चांदीच्या खालोखाल तांब्याचा उपयोग हा करू शकतो. पण जास्तीत जास्त आपण तांबा हा धातूच तारेंसाठी किंवा विद्युत वहनासाठी हा वापरतो. त्याचं दुसरं कारण आहे की चांदी जर आपण वापरायला गेलो तर चांदी ही खूपच महाग आहे आणि म्हणून आपण चांदीचा उपयोग जरी त्याची वाहकता जास्त असली तरीही करत नाही आहोत. त्यानंतर ॲल्युमिनियम येते, ज्याची वाहकता थोडीशी, प्रतिरोधकता थोडीशी जास्त असलेली दिसते, 2.63 × 10⁻⁸. त्यानंतर टंगस्टन दिले बघा, आता आपण जे कारण बघितलं ते सांगू शकतोय. टंगस्टन 5.20 × 10⁻⁸ एवढी ओहम मीटर एवढी त्याची प्रतिरोधकता असेल. त्यानंतर पुढे याचप्रमाणे दिलेत निकेल, लोखंड, क्रोमियम, पारा आणि मँगनीज असे वेगवेगळे धातू दिलेत आणि त्यांची प्रतिरोधकता ही ओहम मीटरमध्ये ही दिलेली आहे. त्यानंतर मिश्र धातू दिलेत. मिश्र धातूंमध्ये कॉन्स्टंटन हा मिश्र धातू दिला आहे, हा तांबे आणि निकेलचा असणारा मिश्र धातू दिला आहे, ज्याची प्रतिरोधकता जास्त असलेली दिसते, 49 × 10⁻⁻6. मॅग्नीन हा तांबे, मॅग्नीज आणि निकेल यांचा मिश्र धातू दिसतोय. त्यानंतर नायक्रोम, म्हणजे नायक्रोमची तार आपण ओहमच्या नियमामध्ये बघितलेली होती, हा पण मिश्र धातू आहे. त्याच्यामध्ये निकेल, क्रोमियम
मँगनीज, लोखंड या सगळ्यांचं मिश्रण आहे, म्हणजे यापासून बनलेला हा मिश्र धातू आहे. त्याची प्रतिरोधकता दिले 100 × 10⁻⁻6 ओहम मीटर अशी प्रतिरोधकता इथं दिलेली आहे. त्यामुळे यावरून आपण सांगू शकतोय की जे मिश्रधातू आहेत या मिश्रधातूंची असणारी जी प्रतिरोधकता असेल ती मिश्रधातूंची प्रतिरोधकता धातूंपेक्षा जास्त असलेली ही आपल्याला इथं दिसून येते. त्यानंतर दुर्वाहक पदार्थ दिले ज्यामध्ये काचेचा उल्लेख केला आहे, कठीण रबर, एबोनाईटची कांडी, हिरा, कागद, कोरडा कागद हे दिलेत ज्यांची प्रतिरोधकता सगळ्यात जास्त आहे आणि प्रतिरोधकता जास्त असल्यामुळे त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन हे होत नाही हे आपण इथं सांगू शकतो. त्यामुळे हा तक्ता आहे आणि या तक्त्यावर आधारित पण काही प्रश्न धड्याखाली दिलेले आहेत. आता हा जो भाग येतो हा भाग पूर्णपणे विद्युत रोधावर आधारित येतो. हे सूत्र आपण इथं घेतले विद्युत रोधाचं किंवा ओहमच्या नियमाचं सूत्र पण आपण यापूर्वी बघितलेलं आहे. या 2 सूत्रांचा उपयोग करून पुढं जी पुस्तकामध्ये गणितं दिलेली आहेत ती गणितं आपल्याला सोडवायची आहेत ती आपण घेऊया पुढच्या तासाला.